मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची मीटिंग त्यांनी पुण्यात लावलेली होती आणि त्याच मीटिंगमध्ये जे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत रमेश परदेशी त्यांचा एक RSSचा फोटो बघून त्यांनी काही त्यांना ताकीद केली. आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं त्यावेळी तिकडे काय झालं. दादा, राज ठाकरेंनी RSSचा एक फोटो बघितला, त्यानंतर तुम्हाला काहीतरी ताकीद केली, काय झालं? अहो नाही, असं तुम्ही काय बोलताय साहिर भाई की त्यांनी ताकीद दिली वगैरे, असं काय नाही आहे. आमची जी बैठक होती ती पक्षाची अतिशय अंतर्गत बैठक होती. त्या बैठकीमध्ये मुळात आता हे असं बाहेर कुठून आलं मला हा प्रश्न पडला आहे. कारण त्या बैठकीमध्ये आम्हाला आमचे मोबाईल फोन पण घेऊन जायला अलाउड नव्हता. तर मोबाईल जिथे अलाउड नव्हते तर हे बाहेर येऊन असं बोलणं अलाउड असेल का? तर तो आमच्या अतिशय अंतर्गत असलेली बैठक शाखाध्यक्षांची होती आणि ती भविष्यात येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या याद्या, त्याच्यावर काम करणारे लोक मग ते दिले याची अशी बैठक होती. त्याच्यामध्ये बोलताच्या ओघात हे जेव्हा चाललं होतं तेव्हा साहेबांनी ते एकदम म्हणजे ते आता त्यांचं तुम्हाला माहिती आहे मिश्किल स्वभाव कसा आहे. त्यांनी एकदम अरे तू म्हणजे काय ते फोटो बघितला सांगत म्हणलं हा साहेब आहे. अरे काय म्हणाले, काय चाललंय तुमचं हे इतकं ते जसं नेहमी बोलतात तसं बोललं. आता संघाचा स्वयंसेवक आहे तर आहे, मी काम करतो त्याच्यात काही लपून नाहीच येते. पण माझ्यासारखे अजून खूप मनसेमध्ये काम करणारे जे संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे आज ताग्यात गेल्या 18 वर्ष म्हणजे मी आता साहेबांबरोबर 20 वर्ष संबंधित आहे पक्ष स्थापनेच्या आधीपासून. आज ताग्यात कधी विषय आला नाही आणि आजही ते साहेबांनी ते असं नेहमी बोलतात ते खिलाडू वृत्तीने नाही का, त्यांचं ते आपलं ते स्टाईल आहे बोलण्याची, त्या स्टाईलने बोलले. हे अतिशय पक्षाचा अंतर्गत असलेली चर्चा ही मुळात तुमच्यापर्यंत आणली कोणी, हा प्रश्न आता मला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणेच्या कोर कमिटी, आमचे नेते, आमचे सरचिटणीस आणि आमचे पदाधिकारी यांना विचारायचं आहे. जर राजसाहेबांनी जर का आमच्याकडे राजसाहेबांनी आदेश दिला म्हणजे राज आदेश आम्ही त्याला म्हणतो, त्याच्यानंतर परत चर्चा होत नाही. राज आदेश असा असताना की याची कुठलीही चर्चा होणार नाही, याचं चित्रीकरण होणार नाही, तर अशी ही चर्चा तुमच्यापर्यंत कशी आली चुकीची? मुळात ही चुकीची चर्चा आहे. कारण माननीय राजसाहेब ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि जर आम्ही कुटुंबात काही चुका केल्या, काम करताना आमच्या कामात काही गलथानपणा केला तर त्यांना तो बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तेवढं आम्ही खिलाडू वृत्तीने घेतलं पाहिजे. कारण आम्ही त्या संघटनेत काम करतो, देशासाठी, राज्यासाठी, शहरासाठी, गावासाठी ते आम्ही काम करतो. तर तेवढं